फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर चहा वगैरे झाली का? माझी तर नाही झाली, आणखी ग्रीन टी घ्यायची आहे मला. पण मी आता आले आणि फ्रेश झाले. म्हटलं ड्रेस वगैरे चेंज करण्याच्या पहिलं व्हिडिओ बनवूया आणि मग नंतर चेंज करूया. म्हणून मी व्हिडिओ बनवायला बसली आहे आणि ग्रीन टी घ्यायची आहे मला. तर म्हणजे मी नाही का असं ते शूट करता येत नाही आहे मला ब्लॉग. तर केले जसं जमते तसं ट्राय केले मी. आणि काय झालं माहिती आहे का, विषय आहे मुलाचा. तर म्हणजे मी प्राचीताई तुझा काहीतरी गैरसमज झालाय, पुढे सांगते म्हणजे नंतर सांगते असं होतं. पण असो, तरी पण मला व्हिडिओ बनवायचाच होता. कारण की काय झालं माहिती का, मी व्हिडिओ पण शूट केलेले आहे. म्हणजे आमच्या दोघांचं जे भांडण चाललं होतं ना, त्याच्यामध्ये तो खूप मला वरचढ होऊन बोलत होता. म्हणून मग मी की व्हिडिओ चालू केला आणि व्हिडिओ चालू केल्याच्या नंतर त्यानं ते बघितलं उठून. तो आधी झोपलेला होता आणि मी बसलेली होती. मग त्यानं ते उठून बघितलं, त्याला ती व्हिडिओ चालू दिसला की मग तो एकदम शांत राहिला. तर मी व्हिडिओ पूर्णपणे शूट केलेला होता. आमच्या दोघांचं जवळजवळ किती 51 मिनिट आमच्या दोघांचं भांडण चालू होतं. तो मला बोलायचा, उलट सुलट उत्तरं द्यायचा, हे ते. आणि त्या व्हिडिओमध्ये खूप काही अशा गोष्टी म्हणजे नाही का, तो बोलला, मी बोलले. त्यामुळं काय आहे माहिती आहे का, मला तो व्हिडिओ सोडायचा होता. परंतु तो नंतर लास्टला तो असा म्हणला की मी खूप नालायक आहे, मी खूप असा आहे, मी खूप तसा आहे, माझ्यासारखा वाईट कोणी नाहीये, असं तसं खूप काही बोलला तो. आणि सांग म्हणे सगळ्या जगाला की मी किती वाईट आहे, मी किती वाईट आहे, मी किती खराब मुलगा आहे, असं तसं तो खूप काही बोलला की सांग सगळ्या जगाला. आणि नंतर मग तो रडला. तो म्हणजे मी पण रडत होते त्याच्यात. मला तर आधीच म्हणजे नाही का रडायला आलं होतं आणि मी रडत होते. तर मग तो पण रडला आणि नंतर म्हणजे मग मला ते थोडंसं ही झालं की अरे यार, म्हणजे नाही का भांडण झालंय तिथपर्यंत ठीक आहे, पण आपण शूट केलं आणि ते शूट केलं ते केलं. परंतु आता नको मीडियावरती टाकायला. कारण ना, जर मी तो व्हिडिओ अपलोड केला आणि तो माझा मुलाने बघितला, तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल की म्हणजे माझ्या आईनं मी किती वाईट आहे ही समाजाला दाखवण्यासाठी हिनं हा व्हिडिओ अपलोड केलाय. आणि त्याच्या मनावरती वेगळाच परिणाम व्हायला नको. आणि तो परिणाम होऊन परत त्यानं काहीतरी असं चुकीचे निर्णय घेऊन काही झालं तर मग ते मला कुठल्या भावात पडणार आहे, बरोबर की नाही. म्हणून मी तो व्हिडिओ अपलोड केला नाही. आणि त्या विषयावरती मी बोलणं पण ठीक समजलं नाही. पण मी थोडंफार तुम्हाला शेअर करणार होते की विषय मुद्दा काय होता भांडणाचा. ही मात्र मी ठरवलं होतं की मी थोडाफार मुद्दा तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून की मुद्दा आणि सुरुवात कशी होती. परंतु ती खूप काही असं म्हणजे मागपर्यंत निघत गेलं. आणि म्हणजे त्याला असं वाटलं की मी त्याला जगासमोर किती नालायक मुलगा आहे, किती त्रासदायक मुलगा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, असं तो मला बोलून दाखवलं त्यानं. आणि मला ते कुठंतरी परत म्हणजे दिवसभर माझ्या डोक्यात होतं, ते राग होता त्यामुळे की नाही, मला दाखवायचं की मुलं कशी असतात आणि किती त्रास देतात. आणि मुलं मोठे झाल्यानंतर किती उद्दंडपणाने बोलतात, भांडतात आईवडिलांशी, आईवडिलांचा अपमान करतात. त्यानं माझा अपमान सुद्धा केलाय त्याच्यामध्ये. तरी पण एक मी आई आहे आणि आपल्या मुलांच्या चुकी आपणच पोटात घालायच्या असतात. आणि आपल्या मुलांना कधी आपण टोकायचं पण असतं आणि कधी बोलायचं पण असतं. आणि माझा कसं आहे माहिती आहे का, कुणी रडलं, कुणी हे केलं, स्वतःलाच वाईट म्हणून घेतलं की मग मी खूप इमोशनल होते आणि मला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं. आणि म्हणून मी तो निर्णय बदलला की नाही, मला तो व्हिडिओ अपलोड करायचा नाहीये. माझ्याकडे आज सुद्धा माझ्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि कदाचित त्याला तर माझी आयडी माहिती आहे आणि त्यानं काल बघितलं पण असेल की मम्मीनं सोडलंय का नाही.
तर व्हिडिओ न सोडण्याचा मुद्दा फक्त एकच आहे की मी जर तो व्हिडिओ अपलोड केला तर त्याच्या मनावरती वेगळाच परिणाम होईल आणि तो वेगळाच विचारांनी वेगळ्याच ह्याच्यानी सध्या त्याचं वय कुठलं आहे की काही निर्णय घेऊ शकतात, चुकीचं काही होईल. माझ्या एका व्हिडिओमुळे त्याचं वाईट परिणाम त्याच्यावरती व्हायला नको म्हणून मी तो व्हिडिओ इथं अपलोड करणार नाहीये आणि केलेला नाहीये. परंतु मी तुम्हाला मुद्दा सांगते. काय झालं होतं, शनिवारी मी माझं घरातलं सगळं काम वगैरे आवरलं आणि काहीतरी संध्याकाळी 6:30ला मला फ्रुट्स आणायला जायचे होते. मग तो घरीच होता. त्याला म्हटलं तू घरीच आहे का, म्हटलं मग जाऊ दे मी फ्रुट्स घेऊन येते, चावी म्हणजे गाडी घेऊन जाते. तर तो म्हणे तू एकटीच कशाला जाते, मी पण येतो म्हटलं ठीक आहे चल. मग आम्ही गेलो, फ्रुट्स वगैरे घेतले आणि शनिवारचा व्हिडिओ अपलोड पण करायचं राहिलंय बघा. तो आता 2 दिवस लागतील त्याला, कारण त्याच्यात खूप असे मिस्टेक आहेत, एडिट करावं लागेल आणि एडिट करण्यासाठी मला त्याच्या मागे लागावं लागेल. त्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल. पण शनिवारचं पण मी थोडं शूट केलेलं आहे, तर ती मी तुम्हाला टाकेल. तर मग गेले मी, फ्रुट्स वगैरे घेतले, थोडं काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि येत असताना मला त्याला काहीतरी खायचं होतं म्हणून तुम्हाला सारखं विचारायचं, आता घरी गेल्यावर तू काय बनवशील, आता स्वयंपाक काय बनवशील, असं करायला लागलं. म्हटलं काहीतरी बनवल ना, म्हणलं चिडले मी, आणि काहीतरी बनवल ना, तुला काय खायचंय. तर तो म्हणे की मला इथून वडे घे आणि भजे घ्यायचे, कांदा भजी, ते खेकडा भजे असतात बघा, ते आवडतात ना. तर मग त्याला वडे पण खायचे होते. म्हटलं सारखं डाळीचं खातो, तळलेलं खातो, म्हटलं गप्प बस नाही का. तर मी तिथून त्याला पुढं आलो आम्ही. पुढं आल्याच्या नंतर मलाच कसं तरी वाटलं की यार जाऊ दे, त्याची खायची काहीतरी इच्छा आहे. तर मग मी त्याला काय केलं, म्हटलं चल कॅफेमध्ये घे गाडी नाही का, गाडी घे म्हटलं. आणि गाडी कॅफेची तिथे घेतली आणि तो म्हणे काय करायचं, म्हटलं काहीतरी खाऊया चल म्हटलं. तर मग तो लगेच म्हणायला लागला मी बर्गर खाणार, मी कोल्ड कॉफी घेणार. म्हटलं ठीक आहे घे नाही का. मग आम्ही आत गेलो, ऑर्डर दिली. आधी पहिली बर्गरची ऑर्डर दिली त्यानं, बर्गर आणि हे कॉफी. म्हटलं ठीक आहे. मग त्यानं ती ऑर्डर दिली. त्याला फोन आला, मित्राचा फोन आला आणि तो उठून गेला, बोलला बाहेर जाऊन. ऑर्डर त्यानं बनवून ऑर्डर आणेपर्यंत तो बाहेरच गप्पा मारत होता. आणि मग तो मध्ये आला. मग मी त्याला नाही, ऑर्डर आल्याच्या नंतर असं हात केला आणि तो आला. मग त्यानं बर्गर, मम्मी तू ट्राय कर. म्हटलं नको मला. मग तुझे तू खा म्हटलं ते बर्गर आणि कॉफी तुझीच म्हटलं, बाकीचं मी शेअर करत, पिझ्झा सँडविच वगैरे ही मी शेअर करत म्हटलं. मग नंतर त्यानं ते खाल्लं आणि मी ती पिझ्झाची ऑर्डर दिलेली होती. पिझ्झा येईपर्यंत मी बसले. तर मला म्हणे की मम्मी मित्राचा फोन होता आणि मित्राला 30-35 हजार रुपये लागणार आहेत. म्हटलं कशाला, तर कॉलेजची फीस भरायची आणि देशील का बरं का मला. तर मग मी त्याला म्हटलं कुठून देशील का, इथं तुझंच फीस भरता मला ही झालं म्हटलं आणि दुसऱ्याला द्यायची. बरं तो मी काय म्हणते, मला पण मान्य आहे शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी आणि एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलच्या टायमिंगला ह्या 3 गोष्टीला माणसाने मदत करावी जेवढी जमेल तेवढी. बरोबर आहे, मी पण ॲग्री करते आणि मी ते सगळं केलेलं आहे पहिल्यापासून आणि आत्ता पण मी ॲग्री करते. परंतु मला सांगा, डायरेक्ट 35,000च आपण दुसऱ्यांकडनं मागायचे, 5-10 हजार ठीक आहेत ना हो, बरोबर की नाही. मग तुम्ही खरंच तुम्हाला कॉलेजची ही करायची म्हणून मागताय, दुसऱ्या कारणासाठी मागताय, बरं ते पण असू द्या. पण तो मित्र काय त्याच्या लहानपणापासूनचा मित्र नाहीये, तो कॉलेजचा मित्र आहे आणि मुलं बाहेरून शिकायला येतात, तो बाहेरचा मुलगा आहे, बाहेरून तो शिकायला आलेला आहे. त्याचं गाव काय आपल्याला व्यवस्थित सगळं माहिती आहे का. जर समजा आपण दिले आणि तो पैसे घेतला आणि आलाच नाही किंवा पैसे दिलेच नाही तर आपण काय करणार आणि त्याचं काय घेणार तुम्ही सांगा. आणि मुलं कसे रूम करून राहतात, बरोबर की नाही. मग मी म्हटलं तू त्याला कितपत ओळखतो नाही का, आणि माझ्याकडे नाही येत तर ठीक आहे विषय सोड. तो तिथं पण बरं का कॅफेमध्येच मला विषय सोड. मग मी गप्प बसले, आम्ही खाल्लं वगैरे आणि मग काय झालं माहिती का, बिल पे करायचं तर हा म्हणे की मम्मी मी करतो. मग मी करतो म्हटल्याच्या नंतर मी म्हटलं ठीक आहे, पण मला तुझं अकाउंट चेक करायचं. तुम्हाला सांगते, जसं त्याचे अकाउंट काढलेले आहेत ना
तेव्हापासून आतापर्यंत फर्स्ट टाइम मी त्याला त्या दिवशी म्हटलं. आणि मी त्याचा कधी मोबाईल चेक करत नाही, अकाउंट चेक करत नाही, त्याच्याकडे खूप असं हे करत नाही, म्हणजे नाही का सारखी रोकटोक करत नाही. कारण मी पण मान्य करते की लाईफस्टाईल वेगळी आहे आपल्यापेक्षा, बरोबर की नाही. आपण पण काळानुसार बदलायला पाहिजे. मुलांच्या कलेने काही चालायला पाहिजे, काही आपल्या स्वतःच्या कलेने चालायला पाहिजे. म्हणून मी त्या गोष्टी ही करते. आणि मी पहिलं पण तुम्हाला सांगितले की माझ्या घरात असं आहे की आम्ही एकमेकाचे असे फोन चेक करणं किंवा हे करणं असला प्रकार काही आम्ही करत नाही, कोणच करत नाही. मग मी त्याला जस्ट कर नाही तर डर कशाचं, बरोबर की नाही. आणि माणसानं कसं एकदम खुली किताब असावं, माझं तर तसंच आहे, एकदम खुली किताब सारखं. माझा तुम्हाला सांगते अकाउंट नंबर माहिती आहे त्याला, माझा ATM पिन नंबर माहिती आहे त्याला, माझा फोन पेचा पिन माहिती आहे, पासवर्ड माहिती आहे, माझ्या मोबाईलचं स्क्रीन पासवर्ड माहिती आहे, माझ्या प्रत्येक अकाउंट म्हणजे सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत ना त्याचे सगळे पासवर्ड माझ्या मुलाकडे आहे आणि त्याला सगळी माहिती आहे. आणि माझ्या दोन्ही मुलांना माहिती आहे बरं का. एवढं सगळं तुम्हाला तेच सांगते, मला एकटीलाच नाही, माझ्या दोन्ही मुलांना. की असं नाहीये की मुलालाच माहिती आहे मुलीला माहिती नाही, मुलीला सुद्धा माहिती आहे सगळं. आणि ह्याच्यात लपवण्यासारखं काय, मी असा विचार करते की यार मला जर अचानक काय झालं, मी जर मेले तर माझ्या मुलं किती परेशान होतील मागे. म्हणून सगळं माहिती असलं पाहिजे. माझ्या सेव्हिंग कुठं आहेत, मी कुठं काय केलेलं आहे, काय नाही केलेलं आहे, मी कुणाला काय दिलेलं आहे, ह्या सगळ्या डिटेल्स मी माझ्या मुलांना देते. कारण माझ्या घरामध्ये दुसरं कुणी नाहीये की मी ज्याच्याशी शेअर करत, बरोबर की नाही. म्हणून मी माझ्या मुलांना, माझ्या मागे माझे वारस माझे मुलंच आहेत आणि माझ्या दोन्ही मुलांना सगळं माहिती असायला पाहिजे. म्हणून मी त्यांना सगळ्या गोष्टी शेअर करते. आणि मग आता हा मुलगा आहे, मग हे ना एवढं काय त्या फोनमध्ये आहे की अकाउंट दाखवू शकत नाही. अकाउंट दाखव म्हणते मी. तिथं पण म्हटलं त्यांना नाही, रस्त्याने पण म्हटलं नाही, घरी आले, कपडे चेंज केले, फ्रेश झाले आणि मी त्याच्या मागे लागले, त्याला फोनच दिला नाही. म्हटलं फोन देणार नाही, फोन दे मम्मी. म्हटलं मला अकाउंट चेक करू दे. आणि मग दे ना म्हटलं, पासवर्ड सांग काय, त्याचा पासवर्डच सांगत नव्हता. आणि मग त्याच्यावरून चिडले मी आणि मग खूप ओरडावं लागलं, मला खूप परेशान व्हावं लागलं. मग त्यानं मला ते अकाउंट दाखवलं. ओके, मग मी परत पूर्ण हिस्ट्री पण चेक केली. मग ठीक आहे, त्यानं काय केलं, त्याच्या मित्राला एका 1000 रुपये पाठवले. मग मी त्याला विचारलं की ते 1000 रुपये त्याला का पाठवले तू. तर त्याला प्रॉब्लेम होता, त्याची गाडी पकडली होती आणि त्याला 1000 रुपये दंड भरायचा होता आणि गाडी त्याची नव्हती, दुसऱ्याची गाडी घेऊन गेला होता आणि त्याला दंड भरायचा होता. म्हणून त्याला 1000 रुपये पाठवले आणि तो त्याला 2-4 दिवसामध्ये वापस देणार आहे. म्हटलं बरोबर आहे, दिले. परंतु तू ह्याच्या आधी बी मित्रांना पैसे देत होता उसने. म्हणजे आई तुला दाखवत नाहीये, तू कधी बी काय मागितलं, दिलं, घेतलं, कशाला पण पाहिजे असले की आई तुला देते नाही म्हणत नाही. म्हणून तुला असं वाटतं का की आईला पैशाची गरज नाहीये, आईकडे भरपूर पैसा आहे, आबाळातून पैसा पडतो, असं वाटतं का तुला. मग आईला 1000 रुपये कधीतरी जास्तीचे म्हणजे हे बघ हे माझ्याकडे आहेत तर ही 1000 रुपये तू खरंच मला लागेल त्यावेळेला दे, असं म्हणता येत नाही, बरोबर की नाही फ्रेंड्स. सांगा माझं काही चुकतंय का. म्हणजे मित्रांना उसनेपासने पैसे द्यायचे आणि आईकडून 1-1 रुपया घ्यायचा, कशाला पण लागेल त्याला पहिलं पैसे मागायचं. आणि मग मला हे झालं की तुला म्हणजे घरची परिस्थिती तुला सगळी माहिती आहे, तरी पण तू दुसऱ्यांना उसने पैसे देतोय आणि तू आईला समजून घेत नाहीये आणि तू आईची मनस्थिती समजून घेत नाहीये. तू आईला म्हणतो का की माझी आई एकटी करते सगळं आणि माझ्या आईला पण काहीतरी हातभार पाहिजे. आणि तू मित्रांना उसने देतो, त्यांना अडचणी असतात, तुझ्या आईला अडचण येत नाहीये, तुझ्या आईला पैशाची गरज भासत नाहीये. परंतु मी दाखवत नाही कारण मला माहितीये हा कमवत नाही तर मी ह्याच्याकडे रडगाणं का करू, बरोबर की नाही. आणि मी आतापर्यंत कुणाकडेच नाही केलं की माझ्याकडे आपण माझं कसं असतं की आपल्या तोंडात जर लक्ष्मी असून पण नाही असलं ना की मग ती नाहीच असतं. म्हणून मी कधीही माझ्याकडे नसले तरी पण आता सध्या नाहीये, नंतर. आणि मी तुम्हाला सांगते पैसे कशाला पाहिजेत हे माहिती केल्याशिवाय त्याला पैसे देत नाही. प्रत्येक गोष्ट काही जरी पाहिजे असेल तर मी त्याला सगळे आणून देते. खायचे प्यायचे सुद्धा गोष्टी काही त्याला खायच्या असतात ना तर मी स्वतः त्याला वैयक्तिक खायला घालते. परंतु मी असं पैशाचा लाड करत नाही.
आणि हा डायरेक्टली म्हणतो की मला मी त्याला म्हटलं की तू मित्र करतो, मित्रांसाठी तू खूप काही करतो, तर तू मित्रांसोबत जाऊन राहा, मित्रांसोबत जाऊन राहा. तर तो मला म्हणतो कसा, ती बघल मी काय करायचं ते, आणि तू कोण सांगणार, अकाउंटला मला काय म्हणलं माहितीये का, माझं अकाउंट, माझे पैसे, आणि तुला काय करायचं, आणि तू कुणाचा आहे, मी कुणाची, माझे पैसे, माझं अकाउंट, आणि तुला काय करायचं. ही गोष्ट पण माझ्या डोक्यात जास्त ही झाली होती. मग मी रात्रीचं त्यावेळेला गप्प बसले. परंतु तुम्हाला सांगते, मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्या, म्हणजे मला माहिती होतं की हा कुणाकडून तरी उसने घेईल किंवा हा कुणाला तरी मागल आणि त्या मुलाला मदत करत बरं का. म्हणून मी ह्याला काय केलं, सकाळीच उचकवलं म्हणजे कसं की काय रे, मग तू मित्राला मदत करायची कसं करणार आहे, तुझ्याकडे तर पैसे नाही आहेत म्हटल्यावर, असं म्हटलं. तर काय नसल्यावर काय करणार आहे असं म्हटलं. मी म्हणलं असं कसं, घे ना कोणाकडून तरी उसने म्हटलं आणि दे, आणि त्यांना नाही दिलं तर मग काय करू. मग एवढं जर कळतंय तर तू आईला कसं काय विचारलं की देशील का म्हणून, तुला एवढी गॅरंटी आहे ना, तर मग तू आईला कसं विचारलं की देशील का म्हणून. मग एवढं कळत नाहीये का की जर आपण त्या व्यक्तीला जास्ती ओळखत नाही, त्याच्या घराचा आतापता माहित नाही, आपल्याला काही नाही माहिती ना, आपण त्यांना मदत करायची कुठल्या बेसिसवर, आणि केली मदत जर केली तर ते अपेक्षा न ठेवणे किती आपल्याला भंगारी येईल. कारण लोकांचे हेतू घेण्यापुरते आहेत, नियत चांगली नाही आहे लोकांची वापस करण्याची, आणि करत नाही अशी पद्धत आहे. म्हणून मग एक तर मदत करायची नाही, आणि केली तर ते मदत सोडून द्यायची की ते आपले नाही आहेत आणि आपण दान केलेत असं सोडून द्यायची, तर ती मदत करायची नाही तर करायची. बरोबर की नाही. कारण मानसिक त्रास आपल्याला नंतर होतो, पैसे तर जातात आपले, पण मानसिक त्रास जास्ती होतो. यार आपले पैसे गेले, तो माणूस पैसेच देत नाही, भांडण, कटकटी, टेन्शन, हे खूप काही होतं. म्हणून मी त्याला बोलले, त्याच्यावरून आमच्या दोघांमध्ये जास्ती भांडण भेटलं, आणि मग खूप काही असं मागचा विषय निघाला, हे ते भरपूर काही निघालं, आणि त्याच्यामध्ये मग परत मी रडले की तो उलट सुलट बोलला, मला वाईट वाटलं म्हणून मी रडले वगैरे. आणि मग तो नंतर मी वाईट आहे, मी असाच आहे, मी तसाच आहे, स्वतःलाच म्हणून घ्यायला लागला, आणि त्याच्या पण डोळ्यात पाणी आलं. म्हणून मी तो व्हिडिओ सोडला नाही आणि तो विषय ड्रॉप केला. तर ही आहे की मित्रांना मदत करायची, मित्रांना जवळ करायचं, मित्रांना खर्च करायचा, हे जो प्रकार आहे ना, हा जो प्रकार आहे ना, हा मला जास्ती खटकतोय माझ्या मुलाचं, आणि हे चुकीचं आहे, हे खूप चुकीचं आहे. मदत कुणाला करायची, ज्याला आपण ओळखतो, आणि जर आपल्याकडे नसेल, माझं तर असं म्हणणं आहे, जर आपल्याकडे नसेल तर आपण मदत कुठून आणि कशी करायची. दुसऱ्यांकडून घेऊन करण्यापेक्षा, आपण फसण्यापेक्षा, 2-4 दिवस नाही बोलल, राग येईल नाही म्हटलं म्हणून, पण कमीत कमी रिलेशन तर चांगले राहतील. बरोबर की नाही. आता तुम्हाला हे झालं इथं, तर ही तुम्हाला सांगते, त्याच्याच दुसऱ्या मित्राचं एक प्रकरण माझ्यापर्यंत त्यांना आणलं होतं. काय झालं तुम्हाला तेच सांगते, थांबा एक मिनिट. एक मुलगा बारामतीकडचा आहे, आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे, आणि आई वडील शेतात कष्ट करतात, आणि त्या मुलाला शिकण्यासाठी त्यांनी इथं ठेवलेलं आहे. मग त्या मुलाचा खर्च तुम्हाला सांगते, रूम करून राहतो तो इथे, रूम करून राहतो. मग तो मुलगा असं कामधंदा काही करायचं नाही, कॉलेजला गेलं तर गेलं, नाहीतर पबजी खेळत बसायचा, असा करायचा तो मुलगा. आणि मग काय करायचं, पार्टनर घ्यायचे. ह्यानं एकट्यासाठी रूम घेतली होती, मग पार्टनर घ्यायचा, आणि ते पार्टनर काय करायचं, पार्टनर आले की मुलं कसे राहतात, महिनाभर राहायचं, मस्त त्याचं राशन वगैरे खायचं, सगळं हे करायचं, लाईट यूज करायची, रूम यूज करायची, आणि महिन्यांनी ना गावाकडे चाललो म्हणून जी बिस्तरा घेऊन जायचं, वापस यायचंच नाही, आणि त्याचा फोन पण उचलायचा नाही, त्याला पैसे पण द्यायचे नाही. ह्याच्याच एका मित्राचा हा प्रकार झाला. मग एक जण असा गेला, दुसरा बघितला त्यानं, दुसरा आला, दुसऱ्यानं पण तसंच केलं. 2 महिने राहिला, 3 महिने राहिला, आणि बिना भाडं देता निघून गेला. हे 2 मित्र येऊन तसे करून गेले, पार्टनर त्याचे. मग नंतर रूम पार्टनर बरं का. मग नंतर आता त्यानं एक दिवस घरी आला होता माझ्याकडे,
आणि माझ्याकडे आल्याच्या नंतर हे दोघं जण घरी होते आणि मी आले बाहेरून. तर मग पबजी खेळत होता. मग मी आले की माझ्या म्हणजे ह्याला पण, मुलाला पण ओरडले आणि त्याला त्या मुलाला पण ओरडले. काय रे म्हटलं, तुम्ही पबजी खेळता हे करता, म्हटलं लहान आहे का, म्हटलं तुला लाज नाही वाटत का, वडील रात्रंदिवस तिकडे शेतामध्ये काम करतो, म्हटलं आई वडील काम करतात आणि तुला इथं शिकण्यासाठी पाठवले का पबजी खेळायला पाठवले, आणि तुझे जे हे काही प्रकार चालू आहेत म्हटलं, एकटा राहणार कशाला पार्टनर वगैरे घेतोय, म्हटलं लॉस करतोय हा. तर नाही काकू आणि नाही का असं असं केलंय. म्हटलं दे माझ्याकडे नंबर, कुठले कुठले मुलं आहेत म्हटलं ते नंबर दे मला. ऍक्च्युली खोटं बोलत नाही फ्रेंड्स, मला असं मोठेपणा करायचं नाहीये, परंतु तुम्हाला सांगते, जो 1 महिना राहून गेला होता त्या मुलाला मी फोन केला नाही, कारण म्हटलं 1 महिना राहिलाय जाऊ दे चल. परंतु दुसरे 2 जी मुलं होते ना, ती 3-3, 4-4 महिने राहून गेले ना, त्या मुलाला मी फोन लावले आणि त्याला डायरेक्टली नाही का म्हटलं, मी तुझं कुठून बी तुझा ऍड्रेस काढत आणि तुझ्या घरी येईल किंवा तू जिथं असतील ते येईल म्हटलं, आणि तुझा फोन ट्रॅक करते म्हटलं, तुला समजेल म्हटलं मग नंतर पैसे जे पहिले पाठवतोय का नाही पाठवतोय म्हटलं. आणि मी त्याची मावशी बोलते म्हणून सांगितलं त्या मुलाची. आणि मी तुम्हाला सांगते ऍक्च्युली किती तासामध्ये, 1.5 तासामध्ये मी त्याच्या अकाउंटला पैसे त्या पोरांकडनं मारून घेतले, ह्यानं जेवढे सांगितले. आणि मग मी त्याला तो नंतर म्हणजे बघ ना, आता एका मुलाने 3,000 रुपये आणि एका मुलाने 2,500 रुपये, 5,500 रुपये तो इथं म्हणतो, मी तुझ्याकडे बसलो म्हणून तुझ्या मम्मीमुळे माझा फायदा झाला म्हणे, चल पार्टीला, लगेच त्याला म्हणायला लागला. म्हटलं काय नाही तसलं, पार्ट्या बिट्या हे बंद कर म्हटलं, तुझे आई वडील हे शेतामध्ये कष्ट करतात आणि त्याची जाणीव ठेवू म्हटलं, तू इथं शिकतोय ना तर शिकता शिकता पार्ट टाइम जॉब कर म्हटलं, तुला नसेल भेटत तर मला सांग म्हटलं, मी तुला जॉब बघून देते पार्ट टाइम, आणि पार्ट टाइम जॉब कर आणि तुझा स्वतःचा खर्च चालव. आई वडिलांना उलट तू आधार द्यायला पाहिजे, तुझ्या शिक्षणासाठी आई वडील हे करतात तू इकडे पबजी खेळतो. त्या मुलाला 3 मुलांनी फसवलं होतं तुम्हाला सांगते. मग हे अशी मुलं असतात, बाहेरचे आलेले असतात, शिक्षणासाठी आलेले असतात, त्यांना काय आज इथं राहायचं, उद्या कुठं पण राहायचं, फसवायचं, पैसे उचलायचे, पैसे घ्यायचे, फुकट खायचं, असे काही टुकार मुलं असतात, असे जगणार. मग असाच जर तो मुलगा असेल तर आपण 35,000ला आपल्याला स्वतःला चुना लावून घ्यायचा का? भले आपल्याकडे जरी आता कोणी नसले, आपण एखाद्याकडनं घेऊन दिले तर झालं का? आपल्याला त्याचे द्यावेच लागतील का नाही, ज्याच्याकडनं घेतल्यात त्यानं देऊ अगर ना देऊ. तर ह्या मुलाला तसं केल्याच्या नंतर त्याचे पैसे मी काढून दिले, तर त्यावेळेला तो मुलगा, तेव्हापासून तो मुलगा माझ्या मुलाला म्हणतो की नाही, मला जे काकूनं सांगितलंय ना खरंच, म्हणजे नाही का, तुला वाटतं की तुझी मम्मी तशी चिडते, रागवते, बोलते, पण तुझ्या मम्मीचे काही काही शब्द आणि काही काही स्वभाव इतका कामाला येतो बघ. म्हणजे मी किती मागं लागत होतो, ते पोरग माझा फोन उचलत नव्हता आणि मला 1.5 तासामध्ये तुझ्या मम्मीनं त्यांच्याकडनं पैसे अकाउंटला ट्रान्सफर करायला लावले. म्हणजे कसं, मला कसं वाटतं माहितीये का, की एखाद्याचा आपण तळतळ पण नाही घ्यावी, एखाद्याचा लॉस पण नाही करावा, आणि एखाद्याला लुटायची क्षमता, अशी मानसिकता नसावी की आपल्याला समोरच्याला लुटायचे किंवा समोरच्याची फसवणूक करायची. फसवणूक, लुटणं आणि खोटं बोलणं ही माझ्या इतकं डोक्यात बसते ना, मला लय राग येतो अशा लोकांचा, खूप राग येतो. मग मी त्या मुलाला नंतर सांगितलं, एकटा राहायचं, पार्टनर घ्यायचा नाही आणि इथून पुढे असले धंदे करायचे नाही म्हणून. मग तो मुलगा आता एकटा राहतो आणि पबजी वगैरे त्यानं कमी केली, नाहीतर हे 2 जण मिळून पबजी खेळत होते, रोज पबजी, आला मार मार, गोळी घाल, ही कर ते कर. म्हटलंय हे बंद कर, नाहीतर मी तुझ्या घरी येऊन म्हटलं तुला रट्टे द्यायला कमी करणार. त्या मुलानं स्वतः पबजी सोडली, माझ्या मुलानं तर सोडलीच. तर हे कालचा जो किस्सा आहे भांडणाचा, त्याचा मुद्दा फक्त मित्र आहे, फक्त मित्र. आणि त्या मित्र मग मी त्याला एकच म्हटलं, एकतर मित्र नाहीतर एकतर मी, ठरव तुला काय करायचं. मित्र पाहिजे, मित्रांसोबत जाऊन राहायचं, किती बी अडचण आली, किती बी प्रॉब्लेम आला, काही जरी झालं, माझ्यापर्यंत यायचं नाही. आणि इथं जर राहायचंय तर मित्रांची संगत सोडायची. मित्र कसे असावे? श्रीकृष्णासारखे,
तुम्हाला वाईट परिस्थितीतून काढण्याचा मार्ग दाखवणारे, वाईट वळणाला न जाऊ देणारे, वाईट संस्कार न लावणारे असे मित्र आणि असे मित्र भेटायला भाग्य लागतं. आणि आता सध्या तसे मुलं नाही आहेत. एवढे छोटे छोटे मुलं मोबाईल, सिगरेट, तंबाखू, गोवा, इमल, कमल, समल काय असेल ते खातात, बरोबर की नाही. आणि मग आपण आपल्या मुलं 24 घंटे त्यांच्या मागे नाही राहू शकत. आपण दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आपल्याच मुलाला हे करायचं. मी दुसऱ्यांना कधी बोलते तुम्हाला सांगते, ज्या वेळेला मला ओव्हर होतं आणि माझा मुलगा ऐकत नाही आणि तो समोरचा माणूस पण ऐकत नाही, त्यावेळेला मग मी समोरच्याला बोलते. आत्ताच एक 6 महिन्यापूर्वी त्याचा एक मित्र रोज रात्री फोन करायचा आणि खाली बोलवायचा आणि 2-2 घंटे गप्पा मारायची, फिरायचे, हे करायचे. एकदा झालं, दोनदा झालं, खूप मी सहन केलं. नंतर त्या मुलाचा फोन माझ्याकडे नंबर होता, मी माझ्या फोनहून फोन केला आणि त्याला बोलले. म्हटलं हा तर रिकाम टेकडा निर्लज्ज आहे, पण तुला तरी लाज वाटत नाही का, डायरेक्ट ह्या भाषेत बोल. म्हटलं सारखं फोन करतो, इकडे ये, तिकडे ये, खाली ये, वर ये, हे काय चाललेलं असतं म्हटलं तुमचं 2-2 घंटे. अजिबात नाही म्हटलं, हे बंद कर. तेव्हापासून तो मुलगा त्याला बोलवत नाही आणि जास्ती फोन करत नाही, करतो पण जास्ती करत नाही. आणि हे असं खाली ये, फिरायला ये, हे करत नाही. जे तुम्हाला सांगू का, माझ्या आणि त्याच्यामध्ये जास्ती करून मित्रांमुळे जास्ती भांडणं होतं. तर असा आहे सगळा विषय की मित्रांमध्ये जास्त गुंतलं, मित्रांमध्ये जास्त वाहत गेलं, मित्रांवरती जास्त भरोसा ठेवला, मित्र केले की प्रॉब्लेम वाढतात. आणि मित्र तर कुणाला नसते हो, लाखात एकच मित्र असावा तुमचा, पण तो तुमच्या बाजूने उभा असला पाहिजे, तुम्हाला साथ दिली पाहिजे आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो तुमच्या बरोबर असला पाहिजे, सुखात दुःखात. ना की फक्त तुमच्या सुखामध्ये उभा राहतात आणि दुःखामध्ये निघून जातात. असेच मित्र आहेत सध्याचे. आणि आता मला नाही येत का, पण मी असं म्हणत नाहीये ना, ही माझं मित्र, ते माझा मित्र, मी हे करते, ते करते. मी सगळ्या गोष्टीची मदत करते, तुम्हाला खोटं नाही बोलत. पण मी पैशापासून खूप लांब आहे. मी नाही कधी कुणाला पैशांची मदत मागते, नाही मी कधी कुणाला पैशांची मदत करते. हा, मी कुठल्या ठिकाणी मदत करते ते पण तुम्हाला सांगते की तर मला सांगायची नाहीये ती मदत. मी अशा ठिकाणी मदत करत असते. कारण ना म्हणजे वैयक्तिक माझं स्वतःचं मत आहे की जर आपण ह्या हाताने दान करतो ना, तर ह्या हाताला समजलं नाही पाहिजे, तर ते दान असतं. ना की असं व्हिडिओ शूट करायचा, मी हे दान करत आहे, मी 10 रुपयाची बॉटल देत आहे, मी 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा देत आहे आणि हे शूट करून टाकायचं. याला दान म्हणत नाहीयेत, ह्याला दिखावा म्हणतात. आणि जे आम्ही गुपित दान करतो की कुणालाही कळत नाही आणि आम्ही दाखवत पण नाही आणि मी तर सांगणार पण नाहीये. मी अशा ठिकाणी मी वर्षातनं एकदा माझ्या आई वडिलांच्या नावाने दान करत असते. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय बाय.